SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. संगमनेर शहरामध्ये पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबवत शहरातील मुख्य रस्ते आणि चौक अतिक्रमण मुक्त केले गेलेत. नगरपालिकेनं पोलीस बंदोबस्तामध्ये शहरातील अतिक्रमण हटवली. मात्र अवघ्या काही दिवसातच पुन्हा शहरामध्ये अतिक्रमण जैसे थे झाले. तर आज पुन्हा एकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबवली गेली आहे. मात्र पुन्हा अतिक्रमण होणार नाहीत याची काळजी नगरपालिका प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. आमदार सत्यजित तांबे आणि नूतन नगराध्यक्षा मैथिली तांबे यांनी काही दिवसांपूर्वी बैठकीतून शहरासाठी काहीतरी करावंच लागेल असा सूचक इशारा दिला होता. अतिक्रमण काढतेवेळी अतिक्रमणधारक आणि प्रशासन यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. इंजिनियर गेला का बाजूला? इथं शिव आहे का? नाही, हे प्रशासन अधिकारी आहे. कुठे गेले शिव साहेब? प्रश्नाची उत्तरं देऊ शकत नाही. त्याच्यामुळे ही परिस्थिती त्यांची. आणि जर आम्ही काही जास्त बोललो तर आमच्यावर गुन्हा दाखल होणार आहे. पोलीस इथं उभे आहेत, ते कसाला देतील तसं मला करू. ही परिस्थिती पोटासाठी कोणाला नेमकी विचारायचा जाब हा मोठा प्रश्न आहे ना. हे जर कायद्याने पक्के असेल तर कोणीच अडवू शकत नाही, कोणीही. हे याचा अर्थ थोडे निष्कामे आहेत म्हणून प्रॉब्लेम तयार झालेला आहे. मग ते कोणाचं ऐकतात किंवा नाही ऐकतात, फोन येतो का नाही येतो हे कळत नाही. मी एक टपरी धारक आहे, मी सांगतो माझी टपरी सेकंदात 10 गुंठे पुढे जाईल. यांनी फक्त पट्टी आधी करून काढावं पक्क, मी माझी टपरी स्वतःहून काढून घेईन. हे लेखी देत नाही. मी तर मीडिया समोर बोलू राहिलो. आता यांनी बोलावा, हा मला यांचं आव्हान आहे यांना. काही हे वाक्य मीडिया समोर बोलावं. शहरात एकही पक्क अतिक्रमण ठेवणार नाही. जे विनापरवाना आहे फक्त शिवानी प्रशासन अधिकाऱ्यांनी बोलावं आणि त्या इंजिनियर मॅडम आहेत त्यांनी हे दाखवून द्यावं. संगमनेर शहरामध्ये कधीही अतिक्रमण हटाव मोहीम राबवली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात होती आणि ही शक्यता आता खरी ठरली आहे. कोणताही गाजावाजा न करता पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम राबवली गेली. जागोजागी बोकाळलेली बेसुमार अतिक्रमणं, रहदारीच्या रस्त्यावर अवैध रिक्षा थांबे, काळ्या पिवळ्या गाड्यांचा थांबा आणि त्यातच भर म्हणून गावभर हातगाड्या लावून रस्ता अडवणारे फळ विक्रेते आणि किरकोळ विक्रेते यामुळे शहरातील बेशिस्त वाहतुकीत मोठी भर पडली होती. तर आज पुन्हा एकदा ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवली गेल्यामुळं शहराला काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र सातत्यानं या कारवाया सुरूच ठेवाव्या लागणार आहेत. तेव्हा कुठेतरी नागरिकांना शिस्त लागेल हेही तितकंच खरं आहे. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.